4 दिवसांपासून सुरू झालेल्या धुवाधार पावसानं मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली। ठिकठिकाणी पाणी साचल्यानं नालेसफाईचा दावा करणाऱ्या महायुतीला आदित्य ठाकरेंनी धारेवर धरलं होतं। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं महायुतीवर टीका करताना भ्रष्ट कारभारामुळेच मुंबईची तुंबई झाल्याची टीका केली होती। यावरूनच भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला केला। मुंबईच्या या अवस्थेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून जुन्या कामांचा हिशेब द्यावा अशी मागणी शेलारांनी केली। आदित्यजी ठाकरे यांना माहितही असून ते खोटं बोलतायत। महापालिका प्रशासन चालवते आहे, सरकारने प्रशासक बनवलाय, महापालिका भाजप किंवा महायुती चालवत नाही। उद्धवजी आणि आदित्यजी ठाकरेंच्या नेतृत्वात चालणाऱ्या महानगरपालिकेने 1 लाख कोटी रुपये खर्च केला। आदित्यजी 20 वर्षात 25 वर्षात तुमचे पिताश्री आणि तुम्ही 1 लाख कोटी रुपये खर्च करून ब्रिमस्टोवर्डचा पर्जन्य जलवाहिनीचा प्रकल्प अजूनही पूर्ण का झाला नाही। 1000 कोटी रुपये खर्च झाले। मिठी तर हे आता गोडबंगाल झालंय। कामाच्या MOU मिठीच्या गाळे सफाईच्या बाबतीत ज्यांच्याशी केले त्यातल्या काही व्यक्ती मृत होत्या, मृत व्यक्तींशी MOU झाली। आदित्यजी उद्धवजी ही किमया तुमची कुठली? मुंबईतल्या मिठी नदी घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून सलग 3ऱ्या दिवशी अभिनेता डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टेनोची 5 तास चौकशी करण्यात आली। या सलग चौकशीमुळे डिनोच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा सुरू आहे। अभिनेता डिनो मोरियावर मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदमशी संबंध असल्याचा आरोप आहे। केतन कदमला महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती। डिनोचा या आरोपाशी काही संबंध आहे का याचा शोध घेण्यात येतोय। तर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी डिनोसह आदित्य ठाकरेंचीही चौकशी करण्याची मागणी केली। आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे SITने डिनो मोरियाची चौकशी सुरू केलेली आहे आणि त्यांच्या भावाची चौकशी सुरू केलेली आहे, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेची काय भूमिका आहे मिठी नदी घोटाळ्यामध्ये याच्या पण चौकशी झाली पाहिजे। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।